RSA गोटवली टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो ज्या प्रकारे RSA चषक 2026 चे पर्व या स्पर्धेचे प्रणेते युवा समाजसेवक अक्षयदादा रमाकांत म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ तुम्हा सर्वांचे लाडके आणि या गावाचे कार्यसम्राट युवा तरुण तडफदार नगरसेवक अनिकेत दादा म्हात्रे हे देखील आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज क्रमांक 1 सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल। कमी वयामध्ये आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर ग्रामीण क्रिकेट बरोबरच खुल्या गटातील स्पर्धा देखील ज्या खेळाडूने गाजवल्या आणि सध्याच्या स्थितीला गावदेवी 11 दिवा या टीमचं प्रतिनिधित्व करत असताना या मॅच मध्ये भरपूर अपेक्षा असेल। पॉवर प्लेच्या पहिल्या षटकासाठी विकी मुंबईकरला इन्व्हाइट केलंय। मॅच ऑन होते स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल भावेश भोईर। मॅच ऑन होते सामना क्रमांक 2 आणि इनिंग नंबर 1 सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते। ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल, लाईन चांगली होती। पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केले। ज्या प्रकारे टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला टीम गावदेवी दिवाळी या टीमने। जीवनामध्ये एखादा निर्णय ज्यावेळेस तुम्ही घेता तो निर्णय सिद्ध करण्यासाठी भरपूर प्रयत्नांची पराकाष्ठाही तुम्हाला करावी लागते आणि तसंच काहीतरी अद्याप पहिल्या बॉलवर साकार केला विकी मुंबईकरने। हा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, या क्षणाला एक चांगला झेल पकडला परंतु पंचांचा इशारा आलाय नो बॉलचा। नो बॉलचा इशारा आला आणि पहिलं जीवदान मिळालं भावेश भोईरला। एक मोकळा श्वास सध्याच्या घडीला घेण्यात आलाय फलंदाज भावेश भोईरच्या माध्यमातून। झालेली चूक कुठेतरी सुधारण्याचा प्रयत्न मात्र या क्षणाला करावा लागेल भावेश भोईरला, परंतु नो बॉलचा इशारा आला आणि धावफलकाचा प्रारंभ सध्याच्या स्थितीला होत असताना आपल्याला पाहायला मिळतो टीम निकेशमती शहाबाज या टीमचा बिनगडीबाद 1 रन अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते। फ्रीडचा बॉल असेल। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्रीडचा बॉल आला आणि त्यानंतर प्रत्येक नो बॉलवर नवजीवन संजीवनी मिळत गेली। नुकतीच ज्यांची उपस्थिती या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते आदरणीय सुधाकरजी म्हात्रे साहेब यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय। फ्रीडचा बॉल मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्लाइसचा वेध घेतल्यानंतर डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते। एका रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले। आतापर्यंत 2 धावा या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतात। पॉवर प्लेचं पहिले षटक आहे। स्वयं जर आपण विचार केला तर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 फील्डर हे 30 सर्कलच्या बाहेर असतात आणि सध्याच्या स्थितीला जर आपण पाहिलं तर डीपेक्षा कव्हरला देखील फिल्डर तैनात केला गेलाय। निखिल आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचबरोबर डीप मिड विकेटला देखील फिल्डर सूरज आपल्याला पाहायला मिळतात, परंतु या 2 फिल्डरला भेदून भावेश भोईर आणि अक्षय कोहलीला या मॅच मध्ये एक मोठा स्कोर उभारण्यासाठी षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल। सामना क्रमांक 2 आतापर्यंत आपल्या समोर रंगतो आणि इनिंग नंबर 1 पॉवर प्लेचं पहिले षटक सध्याच्या घडीला मार्गस्थ असताना जसा नो बॉल आला थोडासा कॉन्फिडन्स ढासळला विकीचा। पुलरलिनचा हा बॉल लॉफ्ट केला, डीपेक्षा कव्हरला, डीप मध्ये फिल्डर आहे निखिल, उंचीचा पुरेपूर वापर केला, एक सिंगल पूर्ण केली, सेकंड साठी कॉल, फेकी थोडीशी गचाळ झाली आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला भावेश भोईर आणि अक्षय कोहलीने। 1 रन कंप्लीट करत असताना भरपूर चांगली क्षमता दाखवली आणि ज्या प्रकारे 2 धावा कंप्लीट केल्या। तुमच्याकडे धावण्यासाठी क्षमता असावी लागते, परंतु क्षमतेपेक्षा जास्त धावण्यासाठी तुमच्याकडे जिद्द आणि चिकाटी असावी लागते आणि ती जिद्द आणि चिकाटी आपल्याला पाहायला मिळाली या दोन्ही सलामीवीर फलंदाजांच्या माध्यमातून। जो विश्वास जतन केला तो विश्वास सार्थ करण्यासाठी भरपूर चांगला खेळ करावा लागेल। आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, टायमिंग प्रॉपर, पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आलाय। फिल्डर फंबल झाल्यानंतर या क्षणाला टायमिंग थोडीशी चुकली होती, तत्पूर्वी दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात। अशा धावा मात्र विकी मुंबईकरला रोखाव्या लागतील, कारण सेकंड इनिंग मध्ये याच धावा कुठेतरी थोडेसे दबाव तंत्रामध्ये टीम गावदेवी दिवाळे या टीमला घेऊन जाऊ शकतात। आणखीन एक फ्रीडची संधी आपल्याला पाहायला मिळते। फ्रीडचा बॉल थोडासा दबाव वाढला विकी मुंबईकरचा देखील, कारण आतापर्यंत 2 नो बॉल त्याच्या माध्यमातून रिलीज करण्यात आलेत। टीमची धावसंख्या टोटल आतापर्यंत 7 रन देखील धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। 1-1 धावांसाठी चालू असलेला संघर्ष सध्याच्या स्थितीला टीम निकेशमती शहाबाज
या टीमच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. जो विश्वास दाखवला ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून भावेश भोईर आणि अक्षय कोळी या दोन्ही फलंदाजांकडून, आणि सध्याच्या स्थितीला हे दोन्ही फलंदाज एक रनसाठी भरपूर चांगली कामगिरी करतात या मॅच मध्ये. आज या स्पर्धेतील पहिला दिवस रात्रच चा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. आणि मॅच नंबर 2 आपल्या समोर. फ्रीडचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या स्लाइसचा वेध घेतल्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल पुन्हा एकदा विसावण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जाईल डिक्लेअर स्वरूपामध्ये. एक धाव या ठिकाणी ऍड होते. अजूनही आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर 8 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक रनसाठी चालू असलेला संघर्ष, आणि तो संघर्ष सध्याच्या घडीला प्रतिस्पर्धी टीमला रोखायचा आहे. आडव्या बॅटने लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर. डीप मिड विकेटला फिल्डर तैनात होता. सूरजच्या माध्यमातून जजमेंट चुकलं आणि ज्या फटक्याची प्रतीक्षा होती टीम निकेश मोदी शहाबाज या टीमला, तो फटका येत असताना भावेश भोईरच्या बॅटमधून येतोय. आजच्या रात्रीमधील एक नेत्रदीपक RSA षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण या फटक्याची पुनरावृत्ती पाहिली. ज्या प्रकारे टायमिंग प्रॉपर होता, ताकदीचा पुरेपूर वापर त्याने केला, कल्पकता त्याने वापरली. शेवटचा अंतिम बॉल. धावफलकाची गती सध्याच्या स्थितीला वाढली जाते. 14 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. वेग भन्नाट होता, परंतु या शेवटच्या बॉलवर एक धाव डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होते. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. टीम निकेश मोदी शहाबाज या टीमच्या धावफलकावरती 2 फील्डर 30 सर्कलच्या बाहेर होते. जसा षटकार आला थोडासा नैराश्याच्या भूमिकेमध्ये विकी मुंबईकर आपल्याला पाहायला मिळाला, कारण बॉल थांबवण्याचा प्रयत्न चांगला केला होता सूरजने, परंतु प्रयत्न थोडेसे कमी राहिले आणि त्याचाच पुरेपूर फायदा मिळाला प्रतिस्पर्धी निकेश मोदी शहाबाज या टीमला. 1 ओव्हरचा खेळ झाला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम निकेश मोदी शहाबाज या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे बिनगडी बाद 15 रन, 15 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जशा 15 धावा आल्यात आणि त्यानंतर स्पेल नंबर 2 साठी वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक कुणाल कोहलीला मात्र आमंत्रित केले. कमी वयामध्ये भरपूर चांगली प्रगती या गोलंदाजाने देखील केली, परंतु सध्याच्या घडीला जी कसोटी आहे प्रतिस्पर्धी टीमच्या विरुद्धामध्ये चांगली लेन चांगल्या लाईनने गोलंदाजी करायची आहे. मौक्याच्या क्षणी सामन्याचं चित्र बदलण्याची क्षमता. त्या दरम्यान RSA चषक 2026 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. सध्याच्या घडीला आलेले सर्व मान्यवर सुधाकरजी म्हात्रे असतील, चेतनजी असतील, यांचं RSA चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत. टायमिंग प्रॉपर. म्हात्रे असतील, शैलेशजी पाटील असतील, बाळू पाटील असतील, सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. टायमिंग प्रॉपर होतं, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती. आपले इरादे स्पष्ट केलेत. सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची सुरुवात देखील विकी मुंबईकरने निर्धाव स्वरूपाच्या बॉलने केली होती आणि त्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न कुणालच्या दरम्यान देखील होतोय. राऊंड द विकेट लाईन चांगली होती. पुन्हा एकदा पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं फलंदाज अक्षयने, परंतु या क्षणाला हॅलो त्या दरम्यान श्री चेतन पाटील यांचं हार्दिक स्वागत. ऐरोली विधानसभा युवा सेना शहर प्रमुख यांचं हार्दिक स्वागत. या मोमेंटला फटका फसलाय की काय? एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. दर्जेदार झेल पकडला नयन कोळीने आणि विकेट क्रमांक पहिला ज्या फलंदाजाकडून अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये झालं आणि विकेट क्रमांक पहिला अक्षय एकनाथ कोळी मात्र मैदानाचा ताबा सोडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर अपेक्षा होत्या ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून, परंतु टायमिंग थोडंसं मिस केलं. एलिव्हेशन देखील थोडंसं कमी आपल्याला पाहायला मिळालं आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या नजरेची पकड नयन कोळीने ही चेंडूवर ठेवली आणि एक दर्जेदार झेल त्याच्या माध्यमातून प्राप्त केला गेलाय. एक विकेट गमावल्यानंतर नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. मोक्याच्या क्षणी ज्या वेळेस संघ अडचणीमध्ये आलाय त्या वेळेस आपल्या टीमला सावरण्याची भूमिका या खेळाडूच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. मंदार कोळी आलाय, 1 डाऊनचा खेळाडू. सध्याच्या घडीला एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना एकंदरीत या मॅच मध्ये, कारण ज्या वेळेस संघ अडचणीमध्ये असतो त्या वेळेस आपल्या टीमला सावरणं ही भूमिका प्रत्येक खेळाडूसाठी
तेवढीच महत्वपूर्ण असताना सध्याच्या स्थितीला अडचणीमध्ये आलाय निकेश मोदी शाबाद संघ, कारण सलामी विरुद्ध फलंदाज अक्षय चा विकेट मात्र त्यांनी गमावलाय. राऊंड द विकेट. कुणालचा हा बॉल बॅकफुटला जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न कौतुक करावा लागेल. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना टप्पा बदलवला जातोय. पोलर लेनचे बॉल रिलीज केले जात आहेत. बॅट्समनची मोमेंट पूर्णपणे रीड केल्यानंतर अचूक टप्प्यावर टिचून मारायची गोलंदाजी काय असते याचं प्रात्यक्षिक तो दाखवतोय. लेग स्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. या क्षणाला दिशा भरकटली. वाईट +1 टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ऍड होत आहेत. क्रिकेटमध्ये स्वयं ज्यावेळेस आपण वेगवान गोलंदाजी करतो, धीम्या गतीने गोलंदाजी करतो, त्यावेळेस आपली दिशा भरपूर महत्वपूर्ण असते आणि ज्यावेळेस तुमची दिशा भरकटली जाते ना त्यावेळेस तुमच्या वेगाला अर्थ नसतो. हेच प्रात्यक्षिक या बॉलवर कुणालच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळेल. ज्या प्रकारे 2 धावा त्याने एक्स्ट्रा स्वरूपामध्ये खर्च केल्यात. कुणालचा हा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या स्लाइसचा वेध घेतल्यानंतर पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये भावेश भोईरने विकी मुंबईकरच्या विरुद्धमध्ये षटकार लगावला ना, परंतु त्यानंतर कुठेतरी मोठे फटके लगावण्यापासून आतापर्यंत गावदेवी दिवाळे टीमच्या बॉलरने मात्र आतापर्यंत रोखलंय. शेवटचा अंतिम बॉल 17 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हॅलो. RSS चषक 2026 मध्ये मान्यवरांचं हार्दिक स्वागत. पांडुरंगजी म्हात्रे यांना नम्र विनंती की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. आजचे प्रमुख पाहुणे श्री पांडुरंगजी म्हात्रे यांचं हार्दिक स्वागत. 18 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 9 रनची सरासरी आतापर्यंत धावफलकावर गाठली जाते आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम निकेश मोदी शाहबाज या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 1 गडी बाद 18 धावा. सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं नाही तर विकीने अवघ्या 15 धावा खर्च केल्या, परंतु त्यानंतर एक चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न कुणाल कोहलीच्या दरम्यान राहिला. जो विश्वास त्याच्यावर दाखवला टीम गावदेवी दिवाळे या टीमने तो विश्वास कुठेतरी जतन करत असताना एक सार्थ गोलंदाजी त्याने मात्र जरूर केली आपल्या टीमसाठी. नुकतीच ज्यांची उपस्थिती आपण या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पाहिली. सातत्याने ज्या वेळेस RSS चषक ही स्पर्धा भरवली जाते, राजू स्पोर्ट्स अकॅडमी सर्वांनी RSS चे आधारस्तंभ तुम्हाला सर्वांचे लाडके आदरणीय अनिकेत दादा म्हात्रे यांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळते. जनसेवा, कार्यतत्पर आणि निष्कलंक, सत्यवादी, कार्यश्रम ही त्यांची ओळख. प्रत्येक व्यक्तीने संकटाच्या वेळी आवर्जून हाक मारावी आणि त्या हाकेला साथ घालून मदतीला धावून येणारं नेतृत्व म्हणजे नगरसेवक अनिकेत दादा म्हात्रे. आपलं मन मिळावं आणि साधेपणातून असंख्य जनांच्या गळ्यातील ताईत असणारं नेतृत्व म्हणजे नगरसेवक अनिकेत दादा म्हात्रे. गुरुस्थानी वडील उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांच्या पावलावर पाऊल ठेवून जनसेवा करणारं नेतृत्व म्हणजे नगरसेवक अनिकेत दादा म्हात्रे. उगवता सूर्य दादा तुम्हाला आशीर्वाद देव ना, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देव आणि परमेश्वर आपल्याला सदैव सुखात ठेवा आणि तुमच्या माध्यमातून जनतेची सेवा ही मात्र अहोरात्र हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या स्पर्धेच्या माध्यमातून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत पुन्हा एकदा 19 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरं षटक पुन्हा एकदा टीमचा महानायक विकी मुंबईकर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. खुल्या गटातील क्रिकेट मधला असलेला अनुभव आणि सध्याच्या घडीला टीमचं प्रतिनिधित्व करत असताना पहिल्या 17 मध्ये गोलंदाजी करत असताना कमीत कमी धावा खर्च करायच्यात. कुणालने मात्र या मॅच मध्ये पकड निर्माण करून दिली टीम गावदेवी दिवाळे या टीमला, परंतु प्रतिस्पर्धी टीमला देखील एक मोठा स्कोर उभारण्यासाठी आक्रमकते स्वरूप धारण करावा लागेल या मॅच मध्ये. चला विनंती असेल की सर्व जे मायबाप प्रेक्षक आहेत की ते चालू सामन्यामध्ये कोणीही आपली दुचाकी घेऊन मैदानाच्या बाहेर किंवा मैदानाच्या आतमध्ये येऊ नये. गोलंदाज पुन्हा एकदा विकी सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज भावेश भोईर आपल्याला पाहायला मिळतो. एक षटकार आतापर्यंत त्याच्या माध्यमातून आलाय. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल. पुलर लेनचा बॉल होता, लाईन मिस केल्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल रिलीज विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. जसा जसा स्वयं डॉट बॉल होतोय ना तसा तसा कॉन्फिडन्स हाय होत असताना आपल्याला पाहायला मिळतो टीम गावदेवी दिवाळे या टीमचा.
लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर आहे. ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल. चांगली फिल्डिंग निशांतच्या माध्यमातून नावामध्ये शांतता, परंतु फिल्डिंग आक्रमकतेची आपल्याला पाहायला मिळाली. क्रिकेटमध्ये नाण्याच्या दोन बाजू असतात, एकीकडे संयम असतो तर एकीकडे आक्रमण. सुरुवातीपासून 2 षटकांमध्ये थोडासा संयम आपण पाहिला टीम निकेश मुदी शहाबाज या टीमचा, परंतु या मॅच मध्ये आक्रमकतेची भूमिका साकारावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने देवेश आला, देवेशने पकडलाय दैदिप्यमान झेल. फलंदाज आणखीन एक या ठिकाणी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा धक्का मिळतोय टीम निकेश मुदी शहाबाज या टीमला. फलंदाज मंदार या ठिकाणी मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये प्रात्यक्षिक आपण पाहिलं की स्कोररच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट सोनू पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम 3 कॅमेरा सहित या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट नुकतीच 2025 या कालखंडामध्ये याच गावचे सोनू पाटील, अक्षयदादा मात्रे यांची लाभलेली साथ आणि त्यांच्या माध्यमातून की स्कोरर या नावाची वेबसाईट निर्मित केली गेली. अनेक स्पर्धांमध्ये त्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट देखील आपल्याला पाहायला मिळालं. 20 रन आतापर्यंत होतात. 20 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये मयूर भंडारी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक ताकदीचा खेळ मात्र करावा लागेल या मॅच मध्ये, कारण संघ अडचणीमध्ये आलाय. पत्त्याचं घर जसं एका सेकंदामध्ये पडलं जातं ना, ज्यावेळेस तशी स्थिती निर्माण होते, तशा प्रकारे स्थिती सध्याच्या घडीला निकेश मुदी शहाबाज या टीमची झाली. लॉफ्ट केलाय, आल्या बरोबर आक्रमकतेचं रूप धारण केलं. डीप मध्ये फिल्डर आहे, परंतु या क्षणाला जजमेंट चुकलंय. विकीचा कॉन्फिडन्स पुन्हा एकदा ढासळला. सूरज कोळीने ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये जी चूक केली तीच या तिसऱ्या षटकामध्ये फिल्डर निखिल कोळी करतोय. हा षटकार आलाय, या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना 26 धावा. पश्चाताप आणि फक्त पश्चाताप होतोय, कारण ज्यावेळेस मिसफिटिंग होते ना त्यावेळेस बॉलरचा कॉन्फिडन्स हा ढासळला जातो. दबाव तंत्रामध्ये आला विकी. आल्या मैदानाच्या आतमध्ये स्वागत केलं विकीचं. बॅट्समन मयूर भंडारीने वेलकम षटकार त्याच्या बॅटमधून स्ट्रेट हिट पाहायला मिळालाय. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुरक्षित स्ट्रोक म्हणजे स्ट्रेट हिट आणि तो हिट सुपर हिट केलंय बॅट्समन मयूरला. या बॉलवर हलक्याने दिशा देण्याचा प्रयत्न, पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली. पायाचा भेद घेतल्यानंतर डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. चला नेक्स्ट मॅच काव्या 11 कोपरी आणि त्यांच्या विरोधामध्ये करंजा देवी शिरवणे. दोन्ही टीमचे कॅप्टन या स्पर्धेमध्ये नियम आहे. ऑन मॅचच्या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल आणि जर एका टीमचा कॅप्टन उपस्थित असेल, दुसऱ्या टीमचा कॅप्टन जर अनुपस्थित असेल आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल ना, तर उपस्थित टीमच्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल, याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. पाहता 3 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होतो आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 26 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 26 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3rd ओव्हर कंप्लीट. 18 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 26 धावा जमवल्यात टीम निकेश मुदी शहाबाज या टीमने. स्वयं क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेट ओव्हर भरपूर इम्पॉर्टंट असतात. या षटकांमध्ये गोलंदाजाला कमीत कमी धावा खर्च करायचे असतात, बॅट्समनला जास्तीत जास्त धावा जमवायच्या असतात. परंतु सध्याच्या स्थितीला मयूर भंडारी आणि त्याचबरोबर भावेश भोईर या दोन्ही फलंदाजांना मात्र एक चांगला खेळ करायचा या मॅच मध्ये. एकमेकांना साथ देत षटकार चौकारांची आतिषबाजी करत धावफलकाची गती मात्र वाढवावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवर निखिल आलाय. सातत्याने आपल्या उंचीचा पुरेपूर वापर गोलंदाजीच्या माध्यमातून या बॉलरने केलाय. बाउन्सर स्पेशलिस्ट म्हणून देखील गावदेवी दिवाळे या टीमचा एक महत्वपूर्ण बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग इनला सलामीवर फलंदाज भावेश अजूनही चांगला प्रयत्न करतोय एक मोठा स्कोर उभारण्यासाठी. राऊंड द विकेट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या स्टिकरचा वेध घेतल्यानंतर डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 रन ऍड होते. आतापर्यंत जेवढ्या धावा समोरच्या दिशेने आल्या नाही, जेवढ्या धावा ऑन साइडला आल्या नाहीत, तेवढ्या धावा आतापर्यंत डिक्लेअर स्वरूपामध्ये आल्यात या ऑन इनिंग मध्ये. 27 रन.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. निखिलचा हा बॉल लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. लाईन चांगली होती. पुलर लेनचा बॉल जसा टप्पा पडला थोडस आशाभूत नजरेने पाहिलं होतं भावेश भोईरने, परंतु जी दिशा त्याने हिरली होती ती दिशा अस्पष्टपणाची त्याला पाहायला मिळाली आणि डॉट बॉलची समाप्ती या मोमेंटला आपल्याला पाहायला मिळाली. निखिलचा हा बॉल लॉफ्ट केलाय डीप मध्ये. कुणाल लॉंग ऑनला पकडलाय झेल आणि एक दर्जेदार झेल जसा पकडला आणि विकेट क्रमांक तिसरा धक्का देखील आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश भोईरने एक षटकार जरूर मारला, परंतु त्यानंतर थोडासा दबाव त्याच्या माध्यमातून वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुत्सम दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. चला विनंती असेल की ऑफ साइडला जे प्रेक्षक आहेत त्या ठिकाणी जी आग पेटवलेली आहे ना ती आग कृपया करून आपण विझवा, अन्यथा आयोजकांच्या माध्यमातून ठोस कारवाई तुमच्यावर केली जाईल याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. नवीन फलंदाज रुत्सम आपल्याला पाहायला मिळेल. रुत्सम साठी हा बॉल लेग स्टिकच्या बराचसा बाहेर रिलीज केला. अशा धावा निखिलला देखील रोखाव्या लागतील, कारण सेकंड इनिंग मध्ये याच धावा कधी कधी तुम्हाला पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात. याच धावा टार्गेट चेस करत असताना कठीण ठरू शकतात. 28-28 ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर आणखीन एक दिशा भरकडली. जसा विकेट आला त्यानंतर कुठेतरी थोडीशी दिशा भरकडली जाते गोलंदाज निखिलची. एक नवीन रणनीती घेऊन सध्याच्या स्थितीला गावदेवी दिवा या संघ मात्र उतरलाय. ज्या प्रकारे टॉस जिंकला होता कंकेशने, फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने घेतला आणि तो निर्णय सिद्ध करण्यासाठी भरपूर चांगला खेळ करतायत. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होत असताना 29 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. 30 रन आतापर्यंत होतात. चला टीम काव्या 11 कोपरी टीमचे कॅप्टन आणि करंजा देवी शेरवणे या टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये लगेच टॉस केला जाईल. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज निखिल पुन्हा एकदा सज्ज होतोय. राऊंड द विकेट. निखिलचा हा बॉल एक चांगला बाउन्सर. आम्ही मगाशी देखील ज्या प्रकारे उल्लेख केला की बाउन्सर स्पेशलिस्ट म्हणून देखील हा गोलंदाज गावदेवी दिवा या टीमच्या दरम्यान भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. उंचीचा पुरेपूर वापर करत असताना वेगावर नियंत्रण आणि बॅट्समनची मोमेंट पूर्णपणे रीड करून रिलीज केला गेलेला सफल बॉल. या बॉलवर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु मयूर रोकेल सेट झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होता आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम निकेत स्मृती शहाबाज या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे आतापर्यंत 30 रन आपल्याला पाहायला मिळतात. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करतोय काव्या 11 कोपरे आणि करंजा देवी शिरवणे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं, कारण सर्वच सुरुवातीचे जे फ्रेश राऊंड आहेत ते मात्र खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर चौथा सामना आपल्याला पाहायला मिळेल भूमी 11 बोनकुडे आणि त्यांच्या विरुद्धमध्ये रुद्र 11 महापे. ओव्हर नंबर 5 आणि टार्गेट सेट करणारे ओव्हर गोलंदाजीसाठी एक वेगवान तेज तरार गोलंदाज निशांत आलाय ओव्हर द विकेट. निशांतचा पहिला बॉल, पहिल्या बॉलवर केलंय स्वागत. मयूर भंडारीच्या बॅट मधून येतोय आणखीन एक आतापर्यंतचा हा त्याच्या माध्यमातून लगावले गेलेला हा दुसरा झापूक झोपूक षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. टायमिंग प्रॉपर होतं. ऍक्शन रिप्ले मध्ये या फटक्याची पुनरावृत्ती पाहिली. जसा टप्पा पडला आणि त्यानंतर लगावलेला हा हिट
हा हिट मात्र मयूर भंडारीला करेल सुपर हिट. क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेटवर भरपूर इम्पॉर्टंट असतात. पहिल्या मॅच मध्ये भरपूर लक्ष आपण पाहिलं आणि या मॅच मध्ये किती धावांचं टार्गेट असेल या प्रश्नाचं उत्तर देणार हे षटक आणि पहिल्या बॉलवर स्वागत केलंय. आपले इरादे स्पष्ट केले की कल्पकता भरलेली बॅटिंग मला करायची आहे. संघ अडचणीमध्ये असताना मला माझ्या टीमला सावर राहायचं आहे ही भूमिका मनामध्ये ताईत करून पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत मयूर भंडारीने. या मॅच मध्ये ऑफस्टिकचा थोडासा बाहेर दबाव आहे कारण या अगोदरच्या बॉलवर एक षटकार आलाय. दबाव तंत्रामधून बाहेर निघण्यासाठी चांगली लेंथ चांगल्या लाईनने गोलंदाजी करून कमबॅक करावा लागेल निशांत कोहलीला. आपल्या वेगाच्या जोरावर अनेक स्पर्धांमध्ये भरपूर चांगली कामगिरी गावदेवी दिवाळी या टीमसाठी राहिली. या बॉलरच्या दरम्यान निशांतचा हा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका खेळलाय. आणखीन एक पॉवरफुल ब्युटिफुल स्ट्रेट हिट करेल मयूर भंडारीला सुपर हिट. हा बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. पत्रा तोड परफॉर्मन्स सध्याच्या स्थितीला या समसमत्या रात्रीमध्ये होतोय. या सेकंड मॅच मध्ये सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. 43 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ताकदीचा पुरेपूर वापर केला. नेक्स्ट मॅच करंजा देवी शिरवणे आणि काव्या 11 कोपरी. आमच्यापर्यंत करंजा देवी शिरवणे टीमचे कॅप्टन प्रथमेश कुंभार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि स्वप्नील ठाकूर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपलं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने. निशांतचा हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल तर पूर्ण केली. सेकंड साठी कॉल असेल. विकीने बॉल जज केलाय. चांगली फेकी परंतु या क्षणाला काय घडलंय. कॉल कम्युनिकेशन चुकलं. टायमिंग चुकली. फिल्डिंग करत असताना फिल्डरच्या बाबतीत रन फॉर गॅदर दॅन थ्रो ही भूमिका महत्वपूर्ण असते आणि ती भूमिका योग्यरित्या चोखपणे बजावली. विकी मुंबईकरने ज्या प्रकारे धावला बॉल त्याने जज केला उचलून फेकला. नयन कोहलीने ज्या प्रकारे गॅदर केला आणि त्यानंतर बॅट्समन पोहोचेपर्यंत स्टंपिंग देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि एक महत्वाचा विकेट मात्र गमावलाय. नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पंकज कोहली आपल्याला पाहायला मिळेल. अनेक विक्रमी खेळी या फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्यात. अनेक वेळा 3 बॉल मध्ये 3 षटकार मारण्याचा विक्रम देखील या फलंदाजाने केलाय. चेंबूर परिसरामध्ये ज्या ज्या वेळेस मात्र इंटर कॉलनी स्पर्धा झाल्यात त्या त्या वेळेस मात्र खऱ्या अर्थाने या बॅट्समनने घमासान अतिशय दर्जेदार बॅटिंग केली. जर या शेवटच्या 3 बॉल मध्ये जर 3 षटकार लगावले पंकज कोहलीने तर विशाल श्याम कोहली यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज या बॅट्समन साठी जाहीर झालंय. कारण भरपूर बहुचर्चित खेळाडू आहे. लॉफ्ट केलाय. पहिला तर आलाय की काय. लगावलाय पंकज कोहलीने. आपल्या नावाची आपल्या कर्तृत्वाची ताकद दाखवली. जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि आक्रमकता आणि फक्त आक्रमकता त्याने दाखवली. 50 रन सांघिक अर्धशतक कंप्लीट झालंय. सध्याच्या स्थितीला टीम निके स्मृती शहाबाज या टीमच्या धावफलकावरती. आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लाईन मिस केली. मैदानाच्या आतमध्ये दाखवून त्याने दिलं. काही काय क्रिकेट पासून वंचित होता परंतु यंदाच्या हंगामामध्ये भरपूर चांगली कामगिरी पंकजच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 50 रन झालेत. शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट करणारा बॉल. या शेवटच्या बॉलवर देखील समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. निखिल बॉल खाली पकडलाय झेल. 50 रन होतात आणि 51 रनचं टार्गेट असेल टीम गावदेवी दिवाळे या टीम समोर. तर चला नेक्स्ट मॅचचा केला जाईल टॉस. काव्या 11 कोपरी आणि त्यांच्याच विरुद्धमध्ये करंजा देवी शिरवणे या 2 टीम मध्ये आणि टॉस करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय. आदरणीय चेतन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. करंजा देवी शिरवणे वर्सेस काव्या 11 कोपरी असा सामना आहे. आदरणीय
चेतन दादा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. चला टॉस साठी आपण जाणार आहोत. मॅच क्रमांक 3. प्रत्येक टीमला ही सूचना असेल की इनिंग ब्रेक मध्ये आपण मेंडेटरी टॉस करणार आहोत. त्यामुळेच नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीम कॅप्टन आहेत. करंजा देवी शिरवणे वर्सेस काव्या 11 कोपरी हा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसेल. सोनू चला आपण अगदी आमचे फ्लेक्स आहे त्याच्या समोर टॉस केला जाईल. खेळपट्टीच्या अगदी समोर चेतन दादा पाटील यांचे शुभ हस्ते केला जाईल टॉस आणि कॉल करतील हेड अँड टेल. हेड इज कॉल अँड कॉल इज टेल. करंजा देवी टीम शिरवणे टीमने टॉस जिंकला. काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग करू पहिले. कसं वाटलं पहिल्यांदाच या मैदानामध्ये येत असताना? RSA चषक ही स्पर्धा आहे आणि फ्लड लाईट मध्ये हा संपूर्ण माहोल बघताना कसं वाटलं? खूप चांगला क्षण आहे आणि या सीझनची पहिलीच नाईट टुर्नामेंट आहे आपल्या नोव्हेंबरमध्ये. आणि गोटुलीची तर हर टुर्नामेंट चांगलीच असते. जर कुठे पण बघा, कुठली आगरी कोली असून दे, कसे असून दे, ती चांगली टुर्नामेंट असते. स्वप्नील तुमच्याकडे येतोय. स्वप्नील टॉस तुम्ही गमावलाय, बॅटिंग करायची आहे, किती धावा अपेक्षित असतील? 50 + 60 नाईटला आणि बॉलिंग साईड आमची स्ट्रॉंग आहे. काय सांगाल, कसं वाटलं संपूर्ण माहोल बघताना? फ्लड लाईट मध्ये RSA चषक ही स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. निखिलने आम्हाला संधी दिली, त्यासाठी आम्ही त्यांचा आभार मानतो. आणि RSA चषक हे एक खूप जुना टीमचा चषक आहे. चेतन भाऊ तुमच्याकडे येतोय. काय म्हणाल आज अनिकेत रमाकांत म्हात्रे जे म्हणजेच आज शिवसेना पक्षाचे शिलेदार म्हणून ओळखले जातात, नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून ओळखले जातात, आज काय सांगाल हा संपूर्ण माहोल बघताना? त्यांच्याच माध्यमातून शिवजयंती निमित्तानं ही फ्लड लाईट आणि डे नाईट फॉर्मॅटची स्पर्धा, काय सांगाल या स्पर्धेबद्दल आणि अनिकेत रमाकांत म्हात्रे यांच्याबद्दल काय म्हणाल? प्रथमतः अनिकेत रमाकांत म्हात्रे हे कार्यसम्राट आमचे अध्यक्ष आहेत युवा सेनेचे आणि त्यांचं कार्य आपण सगळे युवकांनी बघितलेलं आहे. म्हणजे तो क्रीडा क्षेत्रात असून द्या किंवा सामाजिक क्षेत्रात असून द्या, राजकारणामध्ये असून द्या, ते उत्कृष्ट असं काम करतात. आणि क्रीडामध्ये बघितलं तर क्रिकेट मॅचेस त्याच्यासाठी ते मला वाटतं की 10-15 वर्ष फेमसच आहेत. आणि ही जी मॅच त्यांनी ठेवलेली आहे नवी मुंबई जिल्हा युवा सेना व RSA गोठिवली ह्याच्या माध्यमातून इथे आपण पूर्ण बघू शकतो की चांगलं असं नियोजन त्यांनी केलेलं व त्यांच्या टीमनी केलेलं आहे. आणि या ठिकाणी सगळ्या खेळाडूंना माझ्याकडून शुभेच्छा, आमच्या युवा सेनेकडून शुभेच्छा. आणि अनिकेत म्हात्रे असंच आपल्या युवकांना प्रोत्साहन देत राहावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू व्हेरी मच. मान्यवरांना विनंती करतो तुम्ही स्थान बनवा. थँक्यू व्हेरी मच. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. आणि न्यूज फ्रॉम द सेंटर नुकताच टॉस झालाय. करंजा देवी शिरवणे टीमने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅटिंगसाठी काव्या 11 कोपरी टीमला इन्व्हाइट केलं गेलंय. आजच्या रजनीतली तिसरा सामना जो लढला जाईल शिरवणे वर्सेस कोपरी. तुम्ही पाहताय RSA चषक 2026 एक भव्य दिव्य सोहळा. जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये. चालू असलेला सामना देखील तितकाच इंटरेस्टिंग आहे. कमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया या मॅचचं विवरण. धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून नुकतीच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, एक प्रसिद्ध उद्योजक आदरणीय जित तिथं त्याला मान, जित तिथं त्याला मान. राखली दादानं आमची शान, घेतलंय हाती धनुष्यबाण. राखली दादानी आमची शान, घेतलंय हाती धनुष्यबाण. आदरणीय चेतन राजू पाटील साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. आज प्रमुख अतिथी मान्यवर आणि त्यांची उपस्थिती देखील तितकीच महत्त्वाची आहे आणि त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. आलेल्या सर्वांचंच हार्दिक स्वागत केलं जातंय या स्पर्धेच्या निमित्तानं. म्हणजेच अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येते, ती म्हणजेच 19 फेब्रुवारी. हा दिवस भारतासाठी, महाराष्ट्रासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे. त्या दिवसानिमित्तानं आपण ही भव्य दिव्य स्पर्धा अनुभवतोय.
आदरणीय पांडुरंग म्हात्रे साहेबांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातो. रोहित म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. आदरणीय पांडुरंग म्हात्रे साहेबांचा सन्मान RSA चषक या स्पर्धेमध्ये केला जातोय. प्रत्येक अतिथी मान्यवरांचा सन्मान केला जातोय. उद्योजक दिनेश पटेल, आपका भी तहे दिल से स्वागत किया जाता है. आदेश म्हात्रे इनके शुभ हाथों से इनका भी तहे दिल से स्वागत किया जाता है. थैंक यू वेरी मच पटेल सर. समाजसेवक संजय शेलार साहेब उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान या मंचावर केला जातोय. संजयजी शेलार साहेब, रोहित म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. सगळ्या साथी मान्यवरांचं हार्दिक स्वागत केलं जातंय. RSA चषक 2026 चा घमासान मॅच लढवण्याची सुरुवात. टार्गेट आहे ते म्हणजेच 51 धावांचं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना नयन कोळी आणि कंकेश कोळी असे युवा खेळाडू आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मंदार. पहिलाच बॉल स्लॉक केलाय, फटका चांगला आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जातोय वन पाव सीमारेषे पलीकडे. नयन कोळी यासाठी जाणला जातोय. अग्री कोळी प्रीमियर लीगचे अनेक पर्व ज्याने गाजवल्यात. DPL म्हणजेच दिवाळी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये देखील नयन कोळीचा बोलबाला सातत्याने राहिलाय आणि ज्या ज्या वेळेस आपल्या टीमसाठी गावदेवी दिवाळी टीमसाठी घेतो ना त्या वेळेस नयन कोळीने आपला क्लास आपला दर्जा दाखवलाय. पहिल्याच बॉल मध्ये स्लॉक केला गेला आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये चांगला स्ट्रोक लगवला जातोय. अप्रतिम स्ट्रोक. नयन कोळी 51 धावांचं टार्गेट आहे. मागच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर 59 धावा 60 धावा चेस झाल्या होत्या. अगदी सहजरित्या तो सामना चेस झाला होता, डिफेंड झाला होता, माफ करा. श्री सिद्धिविनायक टीम च्या अगेन्स्ट डिफेंड करण्यात आल्या होत्या. यावेळी छदापासून दूर खेळला लाजबाब स्ट्रोक. स्ट्रोक चांगला आहे पण चेंडूने घेतलेलं वळण सिंगल मिळते. नयन कोळी अनुभव आहे, क्लास आहे, दर्जा आहे. या खेळाडूने फार कमी कालावधीमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवलाय. दिवाळी मस्तांग असेल किंवा गावदेवी दिवाळी टीम असेल यामध्ये खेळत असताना या खेळाडूने देखील भरपूर योगदान दिलंय. नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये देखील खेळत असताना टॉनी टायटन्स टीम कडून भरपूर चांगली कामगिरी या खेळाडूची राहिली आहे. अकोटपाचा बॉल हुक केलाय, फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक नाही पोहोचणार तोपर्यंत सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 6 धावा दाखल करायला लागली. चांगली सुरुवात म्हणावं लागेल. स्टार्ट फार महत्वाचा आहे. विल बिगिन इज हाफ डन. सुरुवात चांगली असली तर शेवट देखील चांगला होतो. सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. 51 धावा. फ्लड लाईट मध्ये धावा करणं इतकं सोपं नाही आहे कारण की या खेळपट्टीवर वेगवान चेंडू येतो. षटकार जरी जवळ असले तरी देखील स्ट्रोक खेळावा लागतील. हे देखील चांगला स्ट्रोक लागवला जातोय. सध्याच्या हंगामात नयन कोळीने चांगला खेळ केलाय. अनेक स्पर्धेमध्ये आपला चमकदार कामगिरी दाखवले. विकी मुंबईकर असेल आणि रोहित कोळी हिटमॅन, याला कोण विसरेल. DPL ची जी झंझावत की आज देखील मला आठवतंय. इथे देखील अवे फ्रॉम द बॉडी इशारापासून दूर खेळत असताना चेंडू जातोय थ्रू द कव्हर. दणदण करत सीमारेषी पलीकडे नयन कोळीच्या बॅट मधून येतोय आणखी एक लाजबाब क्रॅकिंग चौकार. क्रॅकिंग कव्हर ड्रॉ पाहायला मिळतोय. नयन कोळी 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. आमच्या सोबत पारस पाटील जोडला गेला स्कोररच्या भूमिकेत. अक्षय म्हात्रे, वेदांत म्हात्रे, पारस पाटील ही सगळीच मंडळी यांना RSA गोटिवली टीमसाठी नेहमीच चांगलं काम करत असताना आयोजनामध्ये एक महत्वाची भूमिका बजावतात. आमच्या स्कोररच्या भूमिकेत 11 धावा दाखल करायला लागलीत. स्टेप आउट केला, इनसाइड आउट. व्हाट अ शॉट. नयनच्या बॅट मधून नयन रम्य चौकार लगवला गेलाय. शेवटच्या बॉलवर येतोय चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 15, लॉस ऑफ नन. गावदेवी दिवाळी टीम बॅटिंग रचना फ्लाइंग स्टार्ट. सुपर सुरुवात, लाजबाब सुरुवात झाली आहे. 51 धावांचा पाठलाग करत असताना असं समीकरण येऊन ठेपलंय ते म्हणजे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये करायचे अजूनही 36 धावा.
24 बॉल 36 इक्वेशन आहे. मॅच ऑन आहे. चेज इज ऑन. कंकेश कोळी आणि नयन कोळी अशी जोडी आहे. दिवाळे टीमची ही खासियत आहे, या टीमकडे यंगस्टर खेळाडूंचा भरणा आहे. या टीमकडे अटॅकिंग क्रिकेट प्रामुख्याने खेळलं जातं. या टीमचे प्रमुख खेळाडू म्हणजेच कंकेश कोळी असेल, नयन कोळी असेल, विकी मुंबईकर असेल आणि रोहित हिटमॅन रोहित कोळी. DPL चा अफलातून परफॉर्मन्स केला होता आणि मिस्टर DPL कंकेश कोळी हा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इम्प्रेस केलं होतं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आशिष आलाय. स्टेप आउट केला आहे. काय घडलंय? बॅटची एज कॉट बिहाइंड. फलंदाज बाद होत असताना पहिला धक्का लागतोय गावदेवी दिवाळी संघाला. कंकेश कोळी परतलाय. मोठी विकेट प्राप्त होत असताना शाहबाज संघाला. निकेत 11 शाहबाज. आज फरहान चौधरी यांचं देखील कौतुक करावं लागेल. सर्वाधिक जास्त प्रमाणात ज्याच्या माध्यमातून दर हंगामामध्ये स्पर्धा ठेवण्यात जो आयोजक असतो त्याचं नाव आहे फरहान चौधरी. पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये लीग स्टेजच्या मॅचेस आणण्याचा फॉर्मॅट देखील फरहान चौधरीच्या माध्यमातून आम्ही पाहिला आणि निकेत 11 शाहबाजच्या माध्यमातून दरवर्षी कमीत कमी 4 ते 5 स्पर्धा असतात आणि तो संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आता न्यू बॅटर नयन ज्युनियर. वेस्ट इंडिज टीम मध्ये ज्युनियर सिनियर असा काहीतरी फॉर्मॅट आपण पाहतोय. नयन जोमा कोळी सलामीवीर होऊन आलाय आणि नयन जोमा कोळी हा 1 डाऊन पोझिशन मध्ये आलाय. म्हणजे दोन्ही अगदी नावही सेम, वडिलांची नावही सेम आणि सरनेम ही सेम आणि काम पण सेम करतात, जे म्हणजेच अटॅकिंग क्रिकेट. नयन ज्युनियर कोळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 15 धावा. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त झाली आहे. इथे देखील स्ट्रोक लागवला जातोय. मयूर भंडारी अगदी स्वतःला झोकून देतोय. मयूर भंडारीने चांगला खेळ केला. फिल्डिंग मध्ये मयूर भंडारी हा थोडासा कमकुवत आहे, पण बॅटिंग मध्ये स्ट्रॉंगेस्ट खेळाडू मानला जातोय. या मॅच मध्ये देखील मयूर भंडारीने 2 षटकार लगून टीमचा स्कोर 50 पर्यंत पोहोचवला, पण अखेरच्या ओव्हर मध्ये तो बाद झाला. त्यामुळेच कुठेतरी शेवटच्या 3 षटकार लगून मात्र फिनिश त्याला करता आला नाही. नयन कोळी पुन्हा एकदा स्ट्राईक मध्ये येतोय. सिनियर नयन कोळी. टीमची धावसंख्या 16. 1 गडी बाद. गावदेवी दिवाळी टीम. टप्प्याचा बॉल. पुलचा फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जातोय. विकेट एरिया आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येईल पण तो जातोय आवाक्या बाहेर. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. नयन कोळीच्या बॅट मधून चौकार आलाय. 4 धावा. DPL दिवाळी प्रीमियर लीग त्या स्पर्धेची चर्चा सातत्याने केली जाते. जे सगळेच मित्र जॉन्टी कोळी असेल, परेश कोळी असेल, करेश मुंबईकर असेल, या आयोजनामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. त्यामध्ये हे सगळेच खेळाडू खेळताना दिसतात. येस हे देखील टॉप आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली. भावेश भोईर चूक करणार नाही. विकेटचं होईल पतन. नयन कोळीला परतावा लागेल. ड्रिल करत असताना नयन कोळी स्वतःवर नाराज होतोय. धक्का क्रमांक 2 लागतोय. टीम गावदेवी दिवाळी संघाला फलंदाज बाद होतोय. नयन कोळी परतलाय. ताबडतोब फलंदाजी करत असताना कुठेतरी टॉपेज लागली आणि विकेट किपरने चांगला काम केलंय. विकेटचं होतोय पतन. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे आशिषच्या माध्यमातून. 5 धावा देऊन 2 गडी बाद केलेत. टीमची धावसंख्या जम पोहोचते 20 या आकड्यावर. अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर. ज्या खेळाडूने नुसतं दिवाळीपुरता नाही, नवी मुंबई पुरता नाही, अगदी नवी मुंबईच्या बाहेर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवली. त्यानंतर रतनबुवा स्पर्धेमध्ये गाजवलं आणि जाता जाता जर या खेळाडूने जर पाहिलं तर अनेक विभागामध्ये नुसतं महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राबाहेर जाऊन देखील आपल्या खेळाचा ठसा उमटवला आणि तो खेळाडू आहे या नवी मुंबईचा एक वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर मिस्टर विकी मुंबईकर. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना
विकी मुंबईकर हे नाव जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये अनेक स्पर्धा गाजवल्यात. आरके ट्रॉफी, या ट्रॉफी मध्ये देखील मॅन ऑफ द सिरीज ची बाईक आपल्या नावी केली. मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात. नवी मुंबई प्रीमियर लीग सलग 2 वेळा कॅप्टनशिपच्या अगदी करत असताना 2 चॅम्पियनशिप आपल्या नावी केलंय विकी मुंबईकर. 5 स्ट्रायकर सीबीडी या टीमचा आयकॉन खेळाडू म्हणून खेळताना दिसला. पहिलाच बॉल खोलपट टप्प्याचा, खूप चांगली गोलंदाजी आशिषने कमाल केली आहे. या ओव्हर मध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे आणि निकेत 11 शाबास टीमला पुन्हा एकदा वापसी करून दिली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर धावा आल्या त्या 15, पण या ओव्हर मध्ये 5 बॉल मध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद करण्यात तो यशस्वी झालाय. नयन कोळी बाद झाल्यानंतर ही जबाबदारी आहे. विकी मुंबईकरची विकेट निकेत 11 शाबास टीम साठी फार महत्वाची आहे. खोलपटापाचा चेंडू आहे, घोलून काढलाय, सिंगल मिळते, अप्रतिम षटक म्हणावं लागेल. षटक क्रमांक संपलं गेलं, दुसऱ्या 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 21. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे 30 धावा. 18 चेंडू 30 धावा, 30 धावा 18 चेंडू. तुम्ही पाहताय RSA राजीव स्पोर्ट्स अकॅडमी चषक, RSA चषक 2026 चा घमासान. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. दोन ओव्हरचा खेळ संपला. 21 धावा, 5च्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केलेत. आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय अक्षय कोळी, यंगस्टर युवा खेळाडू आहे. अक्षय कोळी असेल, मयूर भंडारी असेल, भावेश भोईर असेल, हे सगळ्याच खेळाडूने भरपूर चांगलं योगदान दिलं. आशिष असेल, हे खेळाडू आहेत ना, त्या खेळाडूने भरपूर चांगली कामगिरी निकेत 11 शाबास टीम साठी केलीत. हा युवा खेळाडूंचाच संघ आहे. ज्याप्रमाणे मी मगाशी उल्लेख केला होता गावदेवी तळवली संघाचा, त्याप्रमाणे या टीम मध्ये देखील सगळे युवा खेळाडू आहेत. त्या युवा खेळाडूंचा एक संघ निकेत 11 शाबास. दरवर्षी नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या सगळ्या स्पर्धा खेळण्यासाठी निकेत 11 शाबास संघ सातत्याने पाहायला मिळते. चला जाऊया षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अक्षय कोळी येतोय, युवा गोलंदाज आहे. स्ट्राईक एंडवर नयन कोळी पाहायला मिळते. नयन जोमा कोळी ज्युनियर नयन गोलंदाज फलंदाजी स्ट्राईकवर पाहायला मिळते. फ्लाय स्लिप तैनात आहे. पावरप्लेचं रिस्ट्रिक्शन संपलं गेलंय. बॅकवर्ड पॉइंट आहे, एक्स्ट्रा खबर आहे, फ्लाय स्लिप आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. सिलिमिड ऑन पाहायला मिळते. यावेळी साकोटप्पाचा बॉल आहे, थ्रू द कव्हर चेंडू लगवला जातोय, क्षेत्ररक्षक खाली आहे. कॅच होते ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. निकेत 11 शाबास टीम कडे चूक केली. निलेश कोळी बाळा कडून झेल सुटला. निलेश कोळी हा देखील ऍज अ कोच म्हणून अनेक यंगस्टर खेळाडूंना लेदरचे धडे देतो. क्रोमाच्या मैदानाच्या अगदी बाजूला नेट्स आहे, तिथे मध्ये अनेक खेळाडूंना मार्गदर्शन करतो. पण या मॅच मध्ये निलेश कोळीकडून चूक झाली, कॅच ड्रॉप झाली. स्ट्राईक एंड वर येतोय विकी मुंबईकर. विकी मुंबईकर वर्सेस अक्षय कोळी. खोलबटापाचा चेंडू खोदून काढला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, फंबलिंग पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट झाली. बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना रनिंग बिटवीन द विकेट ही जमेची बाजू आहे दिवाळी टीमची. आणि हे चांगलं ठाऊक आहे विकी मुंबईकरला की कशा पद्धतीने एकाला 2 मध्ये कन्व्हर्ट करायचं. ही खासियत आहे विकी मुंबईकरची. विकी मुंबईकर जो संयमी क्रिकेट खेळतो, आक्रमण क्रिकेट करतो, यामध्ये मॅच्युअर्ड क्रिकेटर आहे. त्याला माहिती आहे कधी गेअर शिफ्ट करायची आणि कधी शांत बसायचं. फुल टॉस बॉल टर्न केलाय, स्क्वेअर लेग रिजन मध्ये एकच धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 25. अर्ध काम झालंय, अर्ध काम बाकी आहे, अजूनही 26 करायचे आहेत. मॅच ऑन आहे. विकी मुंबईकर हे मॅच कशा पद्धतीने फिनिश करील,
किंवा निकेत 11 शाबास टीम खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये कसा पलटवार करेल हे देखील पाहणं इंटरेस्टिंग असेल. राजीव स्पोर्ट्स अकॅडमी RSA गोठिवली आयोजित चला मॅच होते सुरुवात. पुन्हा एकदा विकी मुंबईकर स्ट्राईक हँड वर पाहायला मिळते. अक्षय कोळी गोलंदाजी ट्रॅक वर येत असताना फटका चांगलाय. टायमिंग बेमिसाल विकी मुंबईकरच्या बॅट मधून आलाय एक अफलातून षटकार. 6 धावा आसमानी टोला षटकार आलाय. मग वारंवार आपल्याला सगळ्यांना सूचना दिल्या जातात की सामना सुरू असताना बाईक आणि कार्स मैदानाच्या आतमध्ये ये जा करू नका ही सूचना. हा जेवणाचं सामान आहे ते येऊ दे ती महत्वाची गाडी आहे. चला जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. षटकार आला विकी मुंबईकरच्या बॅट मधून 6 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 31. 20 धावांची आवश्यकता आहे. मॅच कंट्रोल मध्ये आहे. विकी मुंबईकर स्ट्राईक हँड वर पाहायला मिळते. विकी मुंबईकर अनुभवी खेळाडू आहे. एक्सपिरियन्स मॅन. डाऊन द लेग साइड खराब चेंडू पाहायला मिळते. वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. चूक केली. अक्षय कोळी एक्सपेन्सिव्ह ठरतोय. दबावामध्ये कुठेतरी चूक होताना दिसते. अक्षय कोळीच्या माध्यमातून टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 33 धावा. अजूनही जर पाहिलं तर धावांची गरज आहे 18 धावांची. पारसला थोडासा आम्ही पारसतोय आणि पारखतोय की कशा पद्धतीने स्कोरिंग सुरू आहे. चांगली स्कोरिंग सध्याच्या घडीला सुरू आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. दुसरा सामना मैदानामध्ये रंगत असताना पहिला सामना आपण गावदेवी तळोली वर्सेस सिद्धिविनायक रबाडे असा सामना पाहिला. गावदेवी तळोली टीमने तो सामना जिंकला. 59 धावा डिफेंड केल्या. या मॅच मध्ये धावा डिफेंड होतील का की या धावा चेस केल्या जातील हे पाहिलं जाईल. विकी मुंबईकर मैदानाच्या मध्ये खोलबटापदा चेंडू खोदून काढला. हेलिकॉप्टर स्ट्रोक लगवला गेला. मिड विकेट रेझर मध्ये एक धाव तर कंप्लीट झाली. बघता बघता दुसरी धाव देखील तितकाच वेगाने पूर्ण करत असताना रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आणि जमेची बाजू आहे टीम गावदेवी दिवाळी संघासाठी. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 35. 16 धावांची आवश्यकता. 13 बॉल 16 धावा. मॅच कंट्रोल मध्ये आहे. मॅच मध्ये अगदी विजयाच्या उंबरठ्यावर आहे. पण क्रिकेट असा खेळ आहे की या खेळामध्ये कधी काही होईल याचा नेम नाही. शेवटचा बॉल अक्षय कोळी या ओव्हर मध्ये धावा देत असताना खर्चिक षटक म्हणावं लागेल. या ओव्हर मध्ये धावा खर्च केलेत. इथे देखील पाहिलं तर अंपायर आमच्या दिशेने वळलीत. बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. षटक क्रमांक संपले गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 36 या आकड्यावर. आता 12 बाद आणि 12 बॉल मध्ये करायचे 15 धावा. 12 चेंडू 15 धावा. 15 धावा 12 चेंडू. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. RSA चषक 2026 चा घमासान की स्कोरर च्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जुडले त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. की स्कोरर एक नवीन चॅनल आहे जे सोनू पाटील असेल, ओमकार दळवी असेल, अजिंक्य असेल, मैत्रे पाटील आणि गणेश या सगळ्याच मंडळीने ज्या पद्धतीने की स्कोरर ची भूमिका बजावली आणि अनेक सध्याच्या घडीला मोठमोठे इव्हेंट त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात. त्यामुळेच की स्कोरर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला हिट करा जेणेकरून या स्पर्धेच्या सगळ्याच घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील आणि तुम्हाला दिल्या जातील. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. चला मॅच होते सुरुवात. ज्युनियर नयन कोळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
गोलंदाजी ट्रॅकवर आशिष ज्याने दुसरे षटक हाताळलं होतं आणि चांगली गोलंदाजी केली होती. आता 12 मध्ये 15 करायचे. 12 बॉल 15 धावा. हा कोटापाचा बॉल आहे. चेंडू जातो स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. एकच धाव मिळते. एका धावावर समाधान मानावं लागेल. आता 11 बॉल मध्ये 14 करायचे. 11 बॉल 14 धावा. ही मॅच कशा पद्धतीने फिनिश केली जाईल किंवा निकेत 11 शाहबाज या टीमच्या माध्यमातून पलटवार केला जाईल हे पाहिलं जाईल. 51 धावा या मैदानामध्ये इतक्या मोठ्या धावा नाहीत, पण या धावा डिफेंड करण्यासाठी तुम्हाला चूक आणि भेदकता दाखवावी लागेल गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा खोलगट टप्प्याचा चेंडू डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं जातं. शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये एकच धाव मिळते. 2चा प्रयत्न होता पण थांबवलंय. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल. आता इक्वेशन बदललं. 10 मध्ये 13 करायचे. 10 बॉल 13 धावा. आशिषने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 धावा आल्या होत्या आणि मागच्या ओव्हरमध्ये देखील 15 धावा पाहायला मिळाला. पण या मॅच मध्ये कुठेतरी जिवंत ठेवलंय आशिषने. फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर. डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. ज्युनियर नयन कोळीच्या बॅट मधून येतोय प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. 7ची आवश्यकता. मॅच लवकर संपण्याच्या इराद्यामध्ये ओमकार दळवी यांचं देखील आगमन झालंय. सहा धावांची आवश्यकता आहे. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 मध्ये 6 करायची. मॅच कशा पद्धतीने फिनिश होईल हे पाहिलं जाईल. विकी मुंबईकर, ज्युनियर नयन कोळी दोन्ही फलंदाजांनी चांगला खेळ केला. प्रामुख्याने नयन कोळीने स्टार्ट खूप चांगला मिळवून दिला. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का? एक धाव तर कंप्लीट झाली. प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना अवघ्या 4 धावांची आवश्यकता. प्रयत्न केला गेला होता पण मंदारने, पण यश मात्र मिळालं नाही. अजूनही 4 धावांची आवश्यकता. डाऊन द लेग साइड. खराब मारा. वाईट +1. आता फक्त 2 करायचे. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 1 ओव्हर अगोदर हा सामना संपतोय का? चला करंजादेवी शिरवणे टीम रेडी राहायचं आहे. ही मॅच संपल्या तुम्हाला एका लाईनअपने मैदानाच्या आतमध्ये जायचं. टीम मीटिंग आत्ताच करून घ्या. ही मॅच झाली फिनिश. विक्की मुंबईकरने आपल्या स्टाईल मध्ये या मॅचला केली फिनिश. वेल प्लेड विक्की मुंबईकरने. वेल प्लेड गावदेवी दिवाळे टीम आणि हॅडलक टीम निकेत 11 शाहबाज. चला जाऊया या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. चला प्लेअर ऑफ द मॅच दिला जाईल तो म्हणजेच अष्टपैलू कामगिरी ज्या खेळाडूने केली तो खेळाडू म्हणजेच